आज आपल्याला पाहायचा आहे एक्सपान्शन ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. त्यासाठी आपल्याकडे पहिले कोणता फॉर्म्युला आहे, a मायनस बी होल क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, हा जो a मायनस बी होल क्यूब आहे हा ॲज इट इज ठेवायचा आहे इज इक्वल टू हा जो a क्यूब आहे आणि हा मायनस बी क्यूब आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे, जवळ म्हणजे उरलं काय मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. आता सगळेजण लक्ष द्या, हा a क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज मायनस इथून कॉमन काय निघणार 3ab कॉमन निघणार. ठीक आहे, 3ab जर मी कॉमन घेतला तर इथे काय उरणार आहे फक्त a आणि इथे मायनस प्लस काय होणार मायनस b. ठीक आहे, म्हणजे उरलं का मायनस 3ab ब्रॅकेट मध्ये a मायनस बी, हा a मायनस बी होल क्यूब ॲज इट इज. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण साइड इंटरचेंज करायची, इकडची लेफ्ट हँड साइड इकडे आणायची आणि राईट हँड साइड त्या साइडला न्यायची आहे. म्हणजेच काय होणार a क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab a मायनस b इज इक्वल टू काय होणार इथे a मायनस बी होल क्यूब. ठीक आहे, आता आपण काय करू, हा a क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज ठेवू इज इक्वल टू या साइडला a मायनस बी होल क्यूब पण ॲज इट इज ठेवू. हा जो मायनस 3ab a मायनस बी आहे तो या साइडला नेल्यावर काय होणार प्लस 3ab आणि a मायनस बी. ठीक आहे, आता पहा नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, हा a मायनस बी जो आहे त्याला मी काय लिहू शकतो a मायनस बी आणि a मायनस बी होल स्क्वेअर लिहू शकतो ना, कारण पॉवरची काय होणार आहे इथे ऍडिशन होणार आहे प्लस 3ab and a मायनस बी. हा a क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज. आता a मायनस बी आणि a मायनस बी काय झालं दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे, मी एकदाच लिहितो a मायनस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय उरणार a मायनस बी होल स्क्वेअर प्लस 3ab एवढं उरणार. ठीक आहे, आता सगळेजण लक्ष द्या, इथे लिहिणार आहे मी काय होणार, हा a मायनस बी आपला ॲज इट इज आहे आणि इथे ब्रॅकेट मध्ये a मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होणार, काय a स्क्वेअर a मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर आणि हा प्लस 3ab ॲज इट इज इक्वल टू पहा a मायनस बी जसाच्या तसा. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होणार पहा a स्क्वेअर पहा इथे मायनस 3ab मायनस 2ab मीन्स फक्त 1ab होणार, म्हणजे हा a स्क्वेअर मायनस काय होणार इथे प्लस 3ab मायनस 2ab म्हणजे फक्त 1ab आणि प्लस b स्क्वेअर काय होणार इथे प्लस b स्क्वेअर. म्हणजेच आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये a मायनस बी सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे.